नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की 6 मार्च 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेट 2026 हे जाहीर करण्यात आलेले आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। आतापर्यंत आपण यावरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कर्जमाफीबद्दलची जी काही अपडेट आहे, कालच्या अधिवेशनामध्ये जे काही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमची कर्जमाफी होणार का, होणार तर ती किती रुपयांपर्यंतची होणार ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण जवळपास 55 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। यामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे आणि 2 लाखांपेक्षा जास्त जर तुमचं कर्ज असेल तर मात्र तुम्हाला 2 लाखांवरील जे काही कर्ज असेल ते तुम्हाला भरावं लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लाखो शेतकरी बांधव कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत होते, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती महत्त्वपूर्ण असं अपडेट देण्यात आलेलं आहे। जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यांचं लाईव्ह भाषण आपण ऐकलं असेल, त्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, परंतु ती किती रुपयांपर्यंतची होणार हे महत्त्वाचं आहे। तर 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की विधानसभा निवडणुकीपासून शेतकरी बांधवांना असं वचन देण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार, परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे काही अर्थसंकल्पीय बजेट 2026 जाहीर करण्यात आलेलं आहे, तर यामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्ही असं म्हणाल की ज्या शेतकरी बांधवांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली ते शेतकरी बांधव कोणते आहेत, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज हे थकीत आहे अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि तीही 2 लाखांपर्यंतची। सपोज आता तुमचं जर कर्ज 3 लाख रुपयांचं थकीत असेल 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, तर मात्र तुमची फक्त आणि फक्त 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे आणि उर्वरित जे 1 लाख रुपये राहणार आहे तर ते तुम्हाला तेथे भरावे लागणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत रेग्युलर शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं आहे, अशा शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार नाही, तर अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे। म्हणजे थकीत शेतकरी बांधवांची कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी बांधव थकीत आहे त्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी बांधव रेग्युलर आपलं कर्ज भरत आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अशी घोषणा कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट सादर करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 40,000 कोटींपेक्षाही जास्त निधींची तरतूद ही कर्जमाफीसाठी लागणार आहे आणि संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांचा जर विचार केला तर 55,000 कोटींपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांचा डाटा 55,000 कोटींपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांचा डाटा हा सरकारकडे पोहोचलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही होणार आहे। जसं की आपल्याला माहीतच आहे कर्जमाफीसाठी तुम्हाला काय काय महत्त्वाचं असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसं की आत्तापर्यंत आपण पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, लाडकी बहीण योजना असेल, कुठलीही योजना असू दे, यासाठी तुम्हाला तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुमची कर्जमाफी करून घ्यायची असेल तुम्हालाही तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असणार आहे। त्याचबरोबर अनेक अटी शर्ती त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत। तर कर्जमाफीसाठी नक्की कोणकोणत्या अटी शर्ती ह्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या आहेत, याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आता फक्त हेच लक्षात घ्यायचं आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी बांधव थकीत होते त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे। जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज भरत होते त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।